नमस्कार, मी तेजस्वी. तर आज या छोट्या कार्टूनसोबत मी चालली आहे बाहेर फिरायला. वेदर छान आहे. इकडे स्प्रिंग संपून उन्हाळा चालू व्हायला लागला आहे आणि आज म्हटलं चला फिरून येऊयात. म्हणून मी चालली आहे एका नवीन पार्कला. म्हणजे मी आधी तिथे जाऊन आली आहे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्या पार्कचं नाव आहे रिजन पार्क. तर आम्ही ट्रेन घेऊन इथे या बेकर स्ट्रीट या स्टेशनला उतरलो आणि आता चालत चालत रिजन पार्कच्या दिशेने चाललो आहोत. बेकर स्ट्रीट या अंडरग्राऊंड स्टेशनच्या बाहेर आलं की इथे हे समोर घुमटासारखं काहीतरी दिसतंय. तर हे आहे मॅडम टुसाड वॅक्स म्युझियम, म्हणजे मेनांच्या पुतळ्यांचं जगप्रसिद्ध वस्तुसंग्रहालय. याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता. मी याआधी इथे येऊन गेली आहे. तर मग इथून पुढेच आपल्याला रिजन पार्कला जावं लागणार आहे. माझ्या उजव्या बाजूला जो रोड दिसतोय तो आहे लंडनमधला मॅरीलेबोन रोड. इथून थोडं पुढे चालत गेल्यावर आपल्याला एक टर्न मिळेल आणि तिथून आपण रिजन पार्कमध्ये जाणार आहोत. लंडन हे सर्वात जास्त ग्रीनरी म्हणजे हिरव्यागार शहरांपैकी एक आहे, कारण इथे 3000पेक्षा जास्त लहान मोठे असे पार्क आहेत. त्यामुळे लंडन हे शहर पार्कसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर त्यातल्याच एका रिजन पार्कमध्ये मी चालले. हे रिजन पार्क इथल्या गुलाबांच्या बागेसाठी प्रसिद्ध आहे. हे बघा, हे आहे इथलं एंट्री गेट मॅडम टुसाड या संग्रहालयाचं. आज मी इथे जाणार नाही आहे, कारण काहीच दिवसापूर्वी मी इथे येऊन गेले. त्यावेळच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तुम्ही पाहून घ्या. लंडन शहरात फिरताना, ते पण इथल्या मध्यभागातल्या आणि मेन रोड्सवरून फिरताना सुद्धा इतकी कमालीची शांतता अनुभवायला मिळते. आत्ता हे इतकं छान ऊन पडलंय, पण सध्याचं टेम्परेचर आहे 11 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ऊन जरी दिसत असलं तरी थंडही आहेच. खरं तर इथे या पार्कमध्ये चेरी ब्लॉसमची खूप झाडं आहेत. ती पाहायला आम्ही इथे आलोत. हे बघा, हे सुरुवातीला एक छान झाड पाहायला मिळालं. किती सुंदर दिसतंय ना हे. खरं तर आता ब्लॉसम संपत आलाय, त्यामुळं एवढी गुलाबी झाडं आता पाहायला मिळणार नाहीत कदाचित. इथून थोडं पुढे गेल्यावर आपण रिजन पार्कमध्ये प्रवेश करू. हे बघा, इथे रस्त्याचं काम चालू आहे. हा रस्ता सरळ पुढे रिजन पार्कच्या मुख्य भागामध्ये जातो. या पार्कमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे, रिजंट युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर या पार्कमध्ये एक छोटंसं तळं आहे, छान ग्रीनरी आहे. हे बघा, इथे मॅप दिसतोय. चला, वी आर हिअर, सो वी वॉन्ट टू गो हिअर दिस रोड, सो विल गो इनसाइड अँड देन देन तर हा असा रिजन पार्कचा मॅप होता. आणि हे पार्क खूप मोठं आहे आणि लहान मुलांना सोबत घेऊन इतकं चालणं म्हणजे खरंच खूप अवघड आहे. हे बघा, इथल्या गवतामध्ये मला छोटी छोटी फुलं दिसत आहेत. या फुलांचं नाव तुम्हाला माहिती का? हो, मी सांगते. याला डेझी म्हणतात. डेझीची फुलं स्प्रिंगमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला इथल्या गवतांमध्ये ही छोटी छोटी फुलं पाहायला मिळतात. सगळीकडे सगळ्या गवतामध्ये जी पांढरी पांढरी दिसत आहेत ती सगळी डेझीचीच फुलं आहेत. खरं तर मला इथला चेरी ब्लॉसम पाहायचा होता, म्हणून या पार्कमध्ये यायचं होतं. पण आता असं वाटतंय की चेरी ब्लॉसम हा निघून गेला असेल. सो बघूया मला काय बघायला मिळतं आहे. आपण आलो तेव्हा इथला मेन रोड बंद होता, त्याचं काम चालू होतं. तर त्याला हा दुसरा रस्ता त्यांनी सांगितला आहे आणि त्या दिशेने मी चालली आहे. या पार्कमध्ये 2 सर्कल्स आहेत, एक इनर सर्कल आणि एक आउटर सर्कल. तर त्या इनर सर्कलमध्ये रोज गार्डन, लॉन, छान ग्रीनरी, छान फुलांची झाडं आहेत, ती पण आपल्याला पाहायची आहेत. तर इथून मधल्या मार्गाने जाताना इथे आम्हाला हे टेनिस कोर्ट पाहायला मिळालं. हे पहा ना, किती मोठं टेनिस कोर्ट आहे. कितीतरी लोक इथे टेनिस खेळत आहेत. खूप मोठं. हे मी पाहिलेलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं टेनिस कोर्ट आहे. आणि याच्या बाजूने आम्ही इनर सर्कलला चाललो आहोत. इकडची लोक त्यांच्याच नादात असतात. त्यांच्या बाजूने जरी कोणी गेलं तरी त्यांना त्याच्याबद्दल घेणं देणं नसतं. त्यामुळं आपण काय करतो, आपण कसले कपडे घालतो, आपण काय बोलतो, याच्याकडे आजूबाजूच्या लोकांचं अजिबात लक्ष नसतं. ते त्यांचं काम करत असतात. हां, पण बाजूने जाणारा चुकून मराठी किंवा हिंदी बोलणारा असेल तर तो नक्की वळून बघतो. म्हणजे ही माझी मुलगी सोबत असली आणि तिने कधी कोणी मराठी बोलताना ऐकलं तर ती सुद्धा मला सांगते की मम्मा ते बघ, ते मराठी बोलत आहेत. असो, तर आता आम्ही पोचली आहे इनर सर्कलमध्ये. हा प्रायव्हेट एरिया आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीचा प्रायव्हेट एरिया आहे. त्यामुळं ह्या ज्या गाड्या दिसत आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्येच काम करणाऱ्या लोकांच्या आहेत. बाकीच्यांना इकडे गाड्या आत आणायला परमिशन नाही. ही बघा, ही फुलं दाखवते. ती फुलं आहेत लव्हेंडरची. किती छान आहेत ना.
त्यांचा फक्त कलरच लॅव्हेंडर नाही आहे, त्यांचं नावसुद्धा लॅव्हेंडर आहे. आणि आता हे दिसतंय ते आहे इनर सर्कलचं गेट, आणि त्या गेटजवळ छान व्हाईट चेरी ब्लोसम फुललेला दिसतोय. किती सुंदर ना. चला आपण तिकडेच जाऊयात. आणि हे आहे ते गेट, आणि किती सुंदर दिसतंय हे. वाव, या व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच्यापेक्षा खूप सुंदर समोर दिसतंय. हे पाहायला स्वतःच इथे यायला हवं, इतकं छान वाटतं. हे बघा, ही तर नाचायलाच लागली. आयुष्यातल्या खऱ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर तो फक्त बालपणातच. हिला असं नाचताना पाहून असं वाटतं की आपणही पुन्हा लहान होऊन जावं. किती निरागस असतं ना बालपण, आणि अगदी अल्पजीवीसुद्धा. अगदी या चेरी ब्लोसमच्या फुलासारखं, तितकंच सुंदर, तितकंच नाजूक, पण तितकंच क्षणभंगूर आणि अल्पजीवी. तर हे आहे इथल्या पार्कच्या इनर सर्कलचं मेन गेट. आपण इथून आज जाणार आहोत. ही जी माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला छोटी छोटी झाडं दिसत आहेत, ही आहेत गुलाबाची झाडं. इथं 12,000 प्रकारचे वेगवेगळ्या गुलाबांची झाडं आणि फुलं पाहायला मिळतात. किती छान ना. ही अजून बहरली नाही आहेत, कारण ऑटममध्ये जेव्हा पानगळ झालेली त्यानंतर त्या झाडांना आत्ताच नुकतीच पालवी फुटते. त्यामुळं आता थोड्या दिवसात यांना फुलं लागतील. हे लोक इथं येऊन बसलेत, हे बघा. ट्युलिप्स. हे माझ्या समोर जे दिसतंय ते आहे ट्युलिप गार्डन. बघा किती प्रकारची आणि किती रंगाची ट्युलिपची फुलं येत आहेत ना. हा व्हिडिओ इतका क्लिअर येण्याचं कारण माझा फोन आहेच, पण त्याचबरोबर इथली एअर क्वालिटीसुद्धा. इथला एअर क्वालिटी इंडेक्स आहे 2 म्हणजे 2. तर तोच आपला पुण्याचा आहे 91 आणि आपल्या मुंबईचा आहे 58. म्हणजे किती फरक आहे ना बघा इथल्या आणि तिथल्या एअर क्वालिटीमध्ये. त्याला कारणंही वेगवेगळी आहेत. असो, इथे पुढे छान सिनरी आहे. त्यांनी एक आर्टिफिशियल धबधबा म्हणजे कृत्रिम धबधबा तयार केला आहे आणि वरून छान पाणी सोडलं आहे. इथे साईडला ही गुलाबाची फुलं दिसतात, ज्याला थोडी थोडी फुलं यायला लागली आहेत, पण अजून पूर्ण बहर थोड्या दिवसांनी दिसेल. बघूया तेव्हा मला येता येतं आहे का, मी तुम्हाला दाखवू शकते का. पण आता आम्हाला पुन्हा खाली जायचं आहे, तर आम्ही आता खालून बघतो तिकडे काय आहे. तर इकडे आहे छोटासा पूल आणि छान तयार केलेलं गार्डन. अगदी एखाद्या यशराज फिल्मच्या मूवीमधल्या गाण्यासारखं सीन इथे वाटतं. हे बघा, दोन्ही साईडला पाणी आणि या साईडला आहे हा कृत्रिम धबधबा ज्याच्यातून पाणी वाहतं आहे. खरं तर आत्ताच जस्ट विंटर संपला आहे, हिवाळा संपला आहे आणि उन्हाळा चालू झाला आहे. त्यामुळं झाडं फुलं अजून तेवढी ताजीतवानी झाली नाही आहेत. त्यामुळं थोड्या दिवसांनी हे दृश्य अजून छान वाटेल.
तर हा छोटासा वॉटरफॉल पाहून आम्ही पुढे चाललो आहेत. हिला असं खेळताना हसताना पाहून मला सुरेश वाडकरांचं ते गाणं आठवतं. मोती तुझ्या डोळ्यातून नाही हस्यातून सांडावे, त्या मोत्यांनी माझं घर कायम भरून जावे. तुझ्या एका हास्याने दुःख माझं विसरावं, तुझ्या निरागस रूपाने अंगण माझं फुलावं. खळबळणाऱ्या झऱ्यासारखं तुझं हे हसणं, अंधाऱ्या या आयुष्यात जणू चांदणं दिसणं. तू जिथे पाय ठेवशील तिथे फुले उमलावी, तुझ्या आयुष्याची वाट सुखांनी सजलेली असावी. मोती तुझ्या डोळ्यातून नाही हास्यातून सांडावे, आणि त्या मोत्यांनी माझं घर कायम भरून जावे. किती छान ना. तिकडे रोज गार्डन आहे पण अजून फुलं नाहीत आलेली त्याला. तर तिकडे आहे रोज गार्डन. आपण जाणार आहोत तिकडे. आपण आधी या साईडने बघून येऊयात. इकडे आता छान उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे लोक फिरायला फोटो काढायला बाहेर पडलेत. हा बघा, इकडे पण हा एक ब्रिज दिसतोय. खरं तर तो जायला बंद आहे, पण त्याच्या पलीकडे आपल्याला तो मगाचा धबधबा आणि ती ग्रीनरी दिसते. इथे बऱ्याच ठिकाणी अशी गुलाबी फुलं फुललेली दिसतात, जी आपण चेरी ब्लोसमचीच झाडं म्हणतो. त्याला बऱ्यापैकी ब्लोसम गळून गेला आहे आणि आता पानं यायला लागली आहेत. हे आहे इथलं रोज गार्डन. खरं तर इथल्या गुलाबांच्या झाडांना आत्ताच कुठेतरी पालवी फुटली आहे आणि पानं यायला लागली आहेत, आणि थोड्या दिवसांनी याला फुलं येतील. तर आम्ही आता इथून बाहेर पडतो आहे आणि आम्ही इथे जाणार आहोत आता किड्स प्लेग्राऊंडमध्ये. लंडनच्या प्लेग्राऊंडची एक खासियत आहे, इथे इंडियामध्ये कधीच न पाहिलेली आणि वेगवेगळ्या प्रकारची खेळणी प्रत्येक प्लेग्राऊंडमध्ये पाहायला मिळतात. काहीतरी नवीन असतंच. इथे खाली समुद्राची रेती टाकली आहे, त्यामुळं मुलांना खेळायला इथे छान वाटतं. हे बघा, हे अजून काहीतरी नवीन दिसतंय ना. इथल्या लोकांचा प्रयत्नच असा असतो की मुलं फिजिकली फिट व्हावीत, शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग व्हावीत. इकडे वेगवेगळ्या प्रकारची ट्युलिपची फुलं आणि वेगवेगळे कारंजे बघायला मिळतात. बघा, किती छान दिसतंय ना हे लाल आणि जांभळ्या कलरचं ट्युलिप. इथे पुन्हा चेरी ब्लोसमची झाडं दिसत आहेत, पण यालाही आता पालवी फुटली आहे आणि पानं यायला लागली आहेत. चेरी ब्लोसमच्या या झाडांना फुलं गळून थोड्या दिवसांनी पानं यायला लागतात. म्हणजे ही फुलं 12 महिने नसतात, फक्त याच दिवसात येतात, म्हणून याला चेरी ब्लोसमच म्हणतात. इथे पुढे पुन्हा ट्युलिपची काही फुलं दिसत आहेत बघा. इथे छान त्यांनी गार्डन सेट केलं आहे आणि त्याला छान पिवळ्या कलरची ट्युलिपची फुलं आली आहेत. अचानक आभाळ येऊन पाऊस पडू लागला आहे, त्यामुळे जरा सगळे इकडे तिकडे पळत आहेत. खरं तर इथल्या झाडांना पानंही नाही आहेत, त्यामुळं झाडांच्या खाली उभं राहण्यातही काही पॉईंट नाही आहे, त्यामुळे आता भिजावंच लागेल. आणि भिजत भिजत ही छान ट्युलिपची फुलं पाहत मी पुढे चालली आहे. लंडनच्या हवामानाची काही गॅरंटी नाही आहे. म्हणजे इथलं हवामान खातं करेक्ट सांगतं, पण क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस असा खेळ इथे नेहमीचाच असतो. म्हणजे इथे उन्हाळा आहे म्हणजे शक्यतो पाऊस येणार नाही असं होत नाही. कधीही पाऊस येऊ शकतो, कधीही थंडी पडू शकते. कसं ना, विचित्रच आहे सगळं.
ही समोर दिसत आहेत पांढरी पिवळी ती सगळी ट्युलिपची फुलं आहेत आणि पुढे तिकडे गुलाबी लाल ऑरेंज अशी वेगवेगळ्या कलरची फुलं दिसत आहेत. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर दिसत आहेत ना ही ट्युलिपची फुलं आणि किती मोठी मोठी आली आहेत. ट्युलिपची फुलं फुलण्याचा येण्याचा हाच सीझन आहे. याच सीझनमध्ये ती फुलतात. बाकी वर्षभर थंडीच्या दिवसात ही फुलं पाहायला मिळत नाहीत. आपल्याकडेही काश्मीरला याच दिवसात ट्युलिपच्या फुलांचा बहर येतो. पाऊस पडून गेल्यामुळं रस्ता अगदी स्वच्छ दिसायला लागला आहे. झाडं वातावरण अगदी प्रसन्न झालं आहे. हे लोक अगोदरच पुढं गेलेत. म्हणू पण कंटाळी आहे, तिला आता घरी जायचं आहे. त्यामुळं आता आम्ही घराकडे चाललो आहोत. ही चेरी ब्लॉसमची फुलं आणि झाडं किती छान दिसत आहेत ना, पांढरी गुलाबी. तर असं करून अशी छोटीशी रिजन पार्कची ट्रीप संपवून आम्ही आता घराकडे चाललो आहोत. खरं तर हा सगळा रिजन पार्क कवर करता आला नाही आहे, कारण पार्कचा एरिया खूप मोठा आहे आणि सगळंच लहान मुलांना सोबत घेऊन फिरणं शक्य नाही आहे. त्यामुळं आता आम्ही घरी चाललो आहोत. तर मग तुम्हाला हा पार्क कसा वाटला, तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत पाहत राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.